Preview. माफीचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, काय सांगता? आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये निवडणुकीच्या त्या जाहीरनामा समितीचा मी अध्यक्ष होतो. आम्ही कर्जमुक्तीचा जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केला होता. जनतेला शेतकऱ्यांना विशेष करून वचन दिलं होतं. जनतेने विश्वास व्यक्त करत माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये आम्हाला मतरूपी आशीर्वाद दिला आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांसोबत आपल्या मंत्रिमंडळात 36,000 कोटीची कर्जमाफी घोषित केली. 56 लक्ष शेतकऱ्यांना याचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे. याच्या अटीच्या बाबतीत काही आमदार महोदयांच्या मागण्या होत्या, आमच्या सर्वांच्याच मागण्या होत्या, आग्रह होता. याच्या अटीमध्ये काही बदल करून याची व्याप्ती वाढवण्याची आवश्यकता आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार व मंत्रिमंडळातल्या सर्वांचंच अभिनंदन की शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्यांनी एक मोठा निर्णय व व्याप्ती वाढवत आज या ठिकाणी शेतकऱ्यांचा व्यापक विचार हा सरकारच्या वतीने करण्यात आला. संजय राऊत यांनी आज असा दावा केला आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच दिल्लीला जाईल आणि त्यांची जागा चंद्रशेखर बावनकुळे घेणार. याच्यावर आपण प्रतिक्रिया देणे योग्य नाही आहे. त्यांना या संदर्भातली म्हणजे जी माहिती आम्हाला नाही ती त्यांना असते याचा मात्र विचार केला पाहिजे की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना काहीही माहिती नाही आणि त्यांना माहिती आहे. मला वाटत नाही की आमचं केंद्रीय नेतृत्व अशा पद्धतीने वागत असेल. रोहित पवारांनी वेगळा दावा केला. त्यांचं म्हणणं आहे की केंद्रातला जो मंत्री आहे महाराष्ट्रातला मोठी ताकदवर त्यांना महाराष्ट्रात आणलं जाईल. मी आपल्याला तेच सांगतोय. Preview.